आता बातमी आहे हरकतींसंदर्भातली, कारण हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा असं म्हणत आदित्य ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला। तर भाजपच्या मतदारसंघात गोंधळ नाही असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी 21 दिवस असावा। आता लग्नाचा वेळ आहे। परत दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे एवढा मोठा जो घोळ असेल, म्हणजे 8,32,000 लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी, म्हणून कमीत कमी 21 दिवस सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे। इन प्रिन्सिपल निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे की वेळ वाढवून देतील। ते आता किती दिवस देतात त्याच्यावर आम्ही वाट पाहत आहोत। तर यादीचं नाव भलत्याच वॉर्डात टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाही आहे, तुम्ही मतदान करू शकणार आहात का? तुम्ही मुंबई भाजपपासून वाचू शकणार आहात का? मध्ये घेऊ असा विचार करू की हा जो भाजपने गोंधळ ह्याच्यात घालायचा प्रयत्न केलाय। कारण मगाशी नांदगावकर साहेब पण बोलले की जसं आम्ही निवडणूक आयोगाच्या देखील लक्षात आणून दिलेलं आहे की काही काही जिथे भाजपचे भक्कम मतदारसंघ आहेत तिथे गडबड नाही झाली आहे कुठची, तिथे मतदार याद्या वळल्या नाही आहेत, जे विरोधी पक्षाचे आहेत त्यांचे झाल्यात आणि कदाचित त्यांचे मित्र पक्ष आहेत भाजपचे त्यांचे अजूनही गाळले गेले। तर त्यांनी पण थोडं लक्षात घ्यावं राजकारण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।